आणि ती ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आली, त्याच मध्य प्रदेशमध्ये ती योजना लागू करण्यासाठी अंमलात आणण्यासाठी 3 महिने जवळपास उठून गेले होते. मात्र आपल्या बारामतीत पण लागू होणार आहे ना? मात्र आपल्या राज्यात 1 जुलैपासूनच ती योजना लागू होते. कुठेतरी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सगळं नक्कीच हे मतांसाठीच सुरू आहे. आणि जसं मी सांगितलंय, सरकार तर टिकणार नाहीच. पण वीज माफीचं असेल किंवा हे असेल, महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीसाठी केलेलं आहे. भाजपचा आणि शिंदे सरकारचा पराभव हा निश्चित आहे. आणि कुठे ना कुठेतरी लोकांना फसवण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. तर लोक फसणार नाहीत, कारण गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, महिला सुरक्षा असेल, खरं तर हे सरकार जेव्हा पहिलं बनलं तेव्हा एकही महिला यांच्या कॅबिनेटमध्ये देखील नव्हती. काही असे मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात की ज्यांनी सुप्रियाताईंना घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, ते देखील आहेत. काही लोकांवर भयानक आरोप आहेत, ते आहेत. जर लाडली बहिणा असेल तर पहिलं ह्या लोकांची हकालपट्टी केली पाहिजे आणि मग ही स्कीम तुम्ही लागू करा. आणि 1,500 रुपयात कोणाला ह्या महागाईच्या जमान्यात काय मिळणार आहे?